नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज मी घनसांगवी तालुका, जिल्हा जालना, मराठवाडा या भूभागातील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करण्यासाठी आलो असता मित्रांनो, पावसाअभावी या शेतकऱ्याने आपलं तूर पीक पूर्णपणे निकामी केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, या ज्या मेंढ्या आहेत, या मेंढ्या या तुरीच्या पिकामध्ये पूर्णपणे यांनी घालून आपल्या पिकाचा नैनाट केलेला आहे. ही पावसाची अवस्था आहे मराठवाड्यातल्या. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतो. हे तास तुम्ही पाहू शकता. अतिशय वाईट अवस्था ही तूर पिकाची झालेली, म्हणजे पाऊस नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. सातत्याने आपण जोही मराठवाड्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत त्या संदर्भातले व्हिडिओ दिलेले आहेत. परंतु मित्रांनो, 25 तारखेपासून ते 31 ऑगस्ट पर्यंत पावसाच्या नोंदी निश्चित होतील आणि त्यामुळे आपल्या शेती पिकांची जी काही खराब अवस्था झालेली आहे, या खराब अवस्थेतून आपली शेती पिकं वाचवण्याचा प्रयत्न होतील. तुम्हाला दाखवतो. हे पहा, कपासी आणि तूर, हे तुम्ही पाहू शकता. ही दिस इज रेल कंडिशन आहे. पूर्णपणे आपले कपाशीचं शेत या शेतकऱ्यांनी पावसाअभावी नष्ट केलेले आहे. आजही या ठिकाणी मेंढ्या चरत आहेत, तुम्ही पाहू शकता. अतिशय बंजर ही सारी जमीन झालेली दिसते. तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता. हे पहा, इकडे जर पाहिलं, अजिबात पीक परिस्थिती खालावलेली आहे. ही रेल कंडिशन आहे. त्यामुळे मित्रांनो, वास्तव चित्रण आपल्या भूभागाचं, आपल्या परिसराचं जर आपल्याला दाखवता आलं तर निश्चित त्याचा फायदा हा इतरांना होईल. ही परिस्थिती सरकार दरबारी त्याची नोंद होईल. म्हणून मी माझ्या सर्व मित्रांना, फॉलोअरांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या परिसरातलं वास्तव चित्रण हे करावं. मित्रांनो, खरोखरच वाईट परिस्थिती अल्लिनो आहे. जे कोणी म्हणत होते अल्लिनो फाल्लिनो वगैरे काही नाही, तर त्यांना हे दाखवून द्या की आमच्या भागातली परिस्थिती काय आहे. ठीक आहे, काही भागात परिस्थिती चांगली असेल, अगदी ते छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, नंदुरबार, धुळे, जळगाव. नंदुरबारमध्ये बी नाही मित्रांनो, धुळे, जळगाव, इकडं पूर्व पश्चिम विदर्भात, पश्चिम विदर्भातही बॅड कंडिशन आहे. महाराष्ट्रात सुद्धा अतिशय बॅड आहे. खाली सांगली, सातारा, कोल्हापूरकडे सुद्धा मित्रांनो अतिशय बॅड कंडिशन आहे. हे रिअल फॅक्ट मला वाटतं तुम्ही दाखवले पाहिजे. हेच या निमित्ताने मी सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करतो. मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा. तुम्ही पाहू शकता, ज्या लोकांनी थोडंफार पेरलेलं आहे ते सिंचनाचा आधार त्यांनी घेतलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.